नमस्कार. आज मी शशिकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळेच आलेलो आहोत. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. माझ्या आयुष्यात आहे, कारण 4 वर्षापूर्वी एक खूप महत्त्वाची घटना त्यांच्या वाढदिवसाच्याच आदल्या दिवशी माझ्या आयुष्यात झाली होती. या राज्याच्या, देशाच्या जेव्हा जेव्हा इलेक्शनचा इतिहास या देशात लिहिला जाईल त्याच्यात सातारा सभा, त्याचा फोटो आणि शशिकांत शिंदेंचा वाढदिवस ही आठवण ही आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्या गोष्टीला होत आहेत आणि त्याच्यानंतर इतक्या घटना खरं तर गेल्या 4 वर्षात आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात झालेल्या आहेत. त्यामुळे एक चांगला दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने इथे आलेलो, त्यांना शुभेच्छा देण्यास आलो आहोत. आणि ही एक बाजू आनंदाची असताना दुसऱ्या बाजूनं या राज्यात जी खूप मोठी आव्हानं आहेत, म्हणजे अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, वाढती महागाई, इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीने या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत, अशी असंख्य मोठी आव्हानं या राज्याच्या समोर आहेत. त्यामुळे या सगळ्याची चर्चाही स्थानिक सगळ्या नेत्यांची करून आज रात्री मी पुन्हा बारामतीला जाणार. ताई, आज पवारसाहेबांनी मोदींच्यावर टीका केलेली आहे. आज नाही, 3 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी केलेली आहे. त्याच्यावर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. मोदींवर केलेली टीका पूर्णपणे चुकीची आहे, पवारांचे वक्तव्य चुकीचे आहेत, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, ही लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे, त्याच्यात काय गैर. आमच्यासाठी तरी लोकशाही आहे. आसाम के मुख्यमंत्री ने आपके बारे में टिप्पणी की है, उसके बारे में आप क्या कहेंगे? हेमंत बिस्वा शर्मा को मैं बहुत सालों से जानती हूँ. उनका और मेरा ओरिजिनल डीएनए सेम है. वो भी पहले कांग्रेस में ही थे और मुझे बहुत आनंद होता है जब एक कांग्रेस का नेता भारतीय जनता पार्टी में जाके वहाँ का नेता बनता है, तो मुझे बहुत आनंद होता है कि हमारा एक आदमी वहाँ जाके मुख्यमंत्री बना. और मेरे ख्याल से हेमंत बिस्वा शर्मा जी एक बहुत अच्छे राजनेता रहे हैं, बड़े नेता भी है, लेकिन बीजेपी के संगत रह के थोड़ा सा प्रॉब्लम हो गया लगता है, क्योंकि ऐसी टिप्पणी एक कभी करते नहीं थे. ये पहली बार ही मैंने सुना है, तो शायद ये संगत का कारण हो सकता है. आज मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अजून एका युवकानं आत्महत्या केलेली आहे. अंबड तालुक्यामध्ये ही घटना घडली. काय वाटते, कोणती एका मागोमाग ह्या अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. कारण ज्या परिस्थितीत हे खोके सरकार झालं, त्याचं ट्रिपल इंजिन झालं, ते स्वतः आईसमध्ये इतके व्यस्त आहेत. आपल्याला सगळ्यांना आईस माहिती आहे ना. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, आईस, ICE. ते आईसमध्ये इतके व्यस्त असतात, मग घरं फोडा, पक्ष फोडा, ह्याच्यात इतके व्यस्त असतात, नाही तर धमक्या द्या. आजच तुम्ही बघताय की एक महिला सहकारी ड्रग्सच्या बाबतीत बोलते, तर एक आमची महिला भगिनी जर ड्रग्सच्या विरोधात काही भाष्य करत असेल, तर सत्तेत असलेले लोक जर महिलांना, आणि मी महिला म्हणून म्हणत नाहीये, शेवटी ती एक समाजकारण करणारी कर्तृत्ववान व्यक्ती आहे, मी महिला म्हणून अजिबात त्यांची बाजू घेत नाही, पण एक व्यक्ती, महाराष्ट्रातली सुसंस्कृत व्यक्ती, आणि ती एक महिला पण आहे योगायोगाने, त्या जर एक ड्रग्सच्या बद्दल सरकारच्या विरोधात बोलत असताना सरकारमधले लोक जे सत्तेमध्ये आहेत ते महिलांना धमक्या देणार असतील, तर मी त्याचा जाहीर निषेध करते. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा मान सन्मानच झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ही जी ट्रिपल इंजिन खोके सरकारचं जे वागणं आहे हे दुर्दैवी आहे. आणि कुठली, हा पक्षाचा विषयच नाही, ड्रग्ज हा एक सोशल सामाजिक विषय, आणि त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने सरकारबरोबर आहोत. पण सरकार जर महिलांना ज्या ड्रग्सच्या विरोधात आवाज उठवणार असतील, त्याचा आवाज दाबायचा जर प्रयत्न या सरकारने जर केला, तर त्या महिलेच्या मागे पूर्ण ताकदीने आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून उभं राहू. ताई, बावनकुळेंनी एक वक्तव्य असं केलेलं आहे की शरद पवार जे बोलतात ते कायम खोटं बोलतात, आणि त्यांनी 2014, 17 आणि 23 मध्ये भाजपसोबत येण्याचा विचार केला होता, तसा प्रस्ताव होता, मात्र ते आता खोटं बोलतात. या वयात खोटं बोलणं हे शोभत नाही असं म्हटलंय. हे वक्तव्य मी ऐकलेलं नाही, पण मी एक व्हिडिओ बावनकुळेजींचा पाहिला, ज्याच्यात ते लोकांना जाऊन विचारतायत
की पुढचे प्रधानमंत्री कोण व्हावे, तर लोकांनी राहुल गांधी असं त्यांना सांगितलंय. तो व्हिडिओ मी पाहिलाय. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते मी ऐकलेलं नाही, ते ऐकल्यावर तो कॉन्टेक्स्ट बघून जरूर तुम्हाला उत्तर देईन. पण आता लेटेस्ट बावनकुळेंची बातमी जी माझ्यापर्यंत आली आहे ती ही राहुलजींवाली आहे. सुनेत्रा पवारांचा आज वाढदिवस आहे. आज नाही, काल होता. काल होता सॉरी. तर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असं एक वातावरण निर्माण होते बारामती वारजे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये. संसदेचं एक पोस्टर लावून त्यांना शुभेच्छा दिल्यात. काय सांगाल? लोकशाही हो, आमच्यासाठी लोकशाही आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे माझ्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे हा माझा अर्थातच आग्रह राहील. कारण लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्ष माझ्या विरोधात 1 नाही 3 वेळा लढलेला आहे आणि त्याच्यात गैर काय, कोणीतरी लढलंच पाहिजे. मी कोण लढेल त्याचं मी स्वागतच करीन, कारण माझं संविधानावर प्रेम आहे. माझं राजकारण समाजकारण हे संविधानाच्या चौकटीतलं आहे. त्याच्यामुळे कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना. आणि पोस्टर लावलं तर गैर काय, एखाद्या कार्यकर्त्याची इच्छा असेल त्याच्यात काय, आपण उलट त्याचं स्वागत केलं पाहिजे. नाही, हा विषय वहिनी आणि माझा नाहीच आहे. ही भारतीय जनता पक्षाची विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढाई आहे. माझी वैयक्तिक कुणाचीच नाही. माझे कॅन्डिडेट जे माझ्या विरोधात उभे राहतात ते थोडी माझे विरोधी. आता दिल्लीमध्ये एवढे खासदार, माझे फोटो, माझा इंस्टाग्राम अकाउंट बघा, माझा प्रत्येक मंत्र्यावर फोटो असतो. माझे अतिशय वैयक्तिक चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. माझी वैयक्तिक लढाई कुणाशीही या जगात नाहीये. माझी लढाई नैतिकतेची आहे आणि वैचारिक लढाई आहे. ताई, भाजपच्या अजेंड्यामध्ये असं आता पाहायला मिळतंय की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील किंवा शरद पवार स्वतः जरी उभे राहिले तरी त्यांना पाडल्याशिवाय राहायचं नाही असे वक्तव्य करताना सुद्धा भाजपचे काही लोक आहेत. कसं आहे, एकतर या देशात एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी, तुम्ही बच्चे को भी पूछो नाही तो कुणाला मोठ्या ज्येष्ठ माणसांनाही विचारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार. एक कुठेही विचारा आणि कुणालाही विचारा तुम्ही. पहिला मुद्दा. त्याच्यामुळे गटबीट ह्याच्यावर माझा विश्वास नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आमच्या विरोधात म्हणजे इमॅजिन करा, आमची फॅमिलीवर भारतीय जनता पक्षाने हल्ला केला, पक्षावर हल्ला रोज करतात, तरी त्यांना शरद पवारांची एवढी भीती काय की काही झालं तरी दिवसभर ते शरद पवारच बोलत राहतात. म्हणजे काहीतरी आमचं नाणं चालतं ना मार्केटमध्ये, याचा अर्थ. दिंडोरी मतदारसंघाचा पवार साहेबांनी आढावा घेतला, यामध्ये त्यांनी लोकसभा मी लढवणार नाही असं स्पष्ट केलं. हो, त्यांनी मागच्याच वेळी अनाऊन्स केलं होतं की ते लोकसभा लढणार नाही आणि अजून 3 वर्ष राहिली आहेत त्यांची विधानसभा आपल्या राज्यसभेची. मराठा आरक्षणावर आता वातावरण तुम्ही तापलेलं बघताय. आज एका मराठा आंदोलकानं मुंबईमध्ये आत्महत्या केली आहे, सुनील कावळे. तर एकूणच हे सगळं परिस्थिती अजून सुद्धा ह्या राज्य सरकारला कुठेतरी हाताळताना अपयश येताना अतिशय असंवेदनशील ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. त्यांना कुठल्याही आरक्षणाबद्दल गांभीर्य नाहीये आणि मी उगाच विरोधक म्हणून आरोप करत नाही. मी दिल्लीमध्ये ते काय बोलतात बघते आणि महाराष्ट्रात काय बोलतात. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या 4ही समाजांचे आरक्षणांचे अतिशय गंभीर मुद्दे, चर्चा आणि मागण्या आहेत. आणि मला आठवतं धनगर समाजाचं मी तुम्हाला उदाहरण देते, कारण आमच्या घराच्या बाहेरच झालेलं आहे. आमच्या घराच्या बाहेर 2013-14 मध्ये देवेंद्र फडणवीसजी आले होते आणि म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन धनगर समाजाला. धनगर समाजाला आरक्षण इथे देईन सोडा, जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये, आणि माझा रेकॉर्ड चेक करून बघा, जेव्हा जेव्हा धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल चर्चा होते तेव्हा सगळ्यात जास्त या विषयावर सूचना देणारं, मी फक्त टीका करत नाही, सूचना देणारी खासदार मी आहे, सगळ्यात जास्त मी या विषयावर बोलले पार्लमेंटमध्ये. आणि जेव्हा भारतीय जनता पक्ष उत्तर आम्हाला देतं तेव्हा भारतीय जनता पक्ष ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. ही धनगर समाजाच्या विरोधातली ऑफिशियल लाईन भारतीय जनता पक्षाची. म्हणजे महाराष्ट्रात म्हणायचं धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि दिल्लीमध्ये ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाची लाईन आहे की धनगरांना आरक्षण देऊ नका. याचा अर्थ आम्ही काय काढायचा, किंवा ज्या पद्धतीने मराठा समाजाला ते आरक्षण देणार आहेत, 40 दिवसाचा जी मुदत घेतली आहे, काय त्यांनी काय अभ्यास केलाय, काय सूचना, काय तेच, लिंगायत समाजाचं तेच आणि मुस्लिम समाजाचं तेच. त्याच्यामुळे अतिशय इलेक्शन आलं की जुमलेबाजी, म्हणजे ते उद्धवजी म्हणतात ना भ्रष्ट जनता पार्टी. मी उद्धवजींचं एक परवानगी घेऊन आणखीन एक महाविकास आघाडीला विनंती करीन की भ्रष्ट जनता पार्टी नाही, भ्रष्ट जुमला पार्टी आहे BJP, भ्रष्ट जुमला पार्टी.
ताई, धनगर आरक्षणाचा मुद्दा तुम्ही घेतला म्हणून सांगतो. गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षण जागर यात्रा घेऊन महाराष्ट्रभर फिरतात. ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी पवार कुटुंबियावरती प्रामुख्याने आरोप करताना म्हणतात, लबाड लांडगा म्हणतात, कधी एसटीडी म्हणतात आणि टीका करताना. हो, प्रत्येकाची स्टाईल असते. आणि मला वास्तव माहितीये ना, पार्लमेंटमध्ये ह्या देशामध्ये माझ्यासाठी सगळं डेमोक्रेसी मध्ये सगळ्यात उच्च जागा कुठे आहे? आमच्यासाठी पार्लमेंट हे मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये आम्ही अतिशय पारदर्शकपणे आम्ही चर्चा करतो. आणि त्या चर्चेमध्ये जेव्हा जेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आला आणि ह्या ज्या ज्या गोष्टी मी सांगते ह्या ऑन रेकॉर्ड गोष्टी आहेत. म्हणजे त्या रेकॉर्ड कोणीही जावं, पार्लमेंटचा रेकॉर्ड काढावा. त्याच्यात धनगर समाजाला महाराष्ट्रात हो म्हणतात आणि दिल्लीमध्ये विरोध होतो. हे ऑन रेकॉर्ड गोष्टी आहेत. म्हणजे मी काय काल्पनिक कथा सांगत नाहीये. त्यामुळे लेट्स गो बाय डेटा ना. डेटा काय सांगतो त्याच्यावरनं चर्चा करूया ना. आणि मला असं वाटतं की त्यांना जे म्हणायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही लोकशाही आहे हो. त्यांना जे योग्य वाटतं ते बोलतात. पण ताई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं मत काय आहे? जातीनिहाय आरक्षण असावं की 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी गेले अनेक वर्ष इन पार्लमेंट ऑन रेकॉर्ड मागते की जातीय नाही, जनगणना ही झालीच पाहिजे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ऑफिशियल पार्लमेंटची ही लाईन आहे. आणि पार्लमेंटची का मी म्हणते, म्हणजे पार्लमेंट हे सर्वोच्च आहे. त्याच्यामुळे तिथे पण आम्ही लाईन घेतली. त्याच्यामुळे अर्थातच ही पक्षाचं धोरणच आहे. पण काही आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी सुद्धा पुढे येताना पाहायला मिळते. मग त्याला तुमचं समर्थन नाहीये? नाही, असं माझं काय म्हणणं आहे, जर काही नवीन प्रस्ताव येत असतील तर सरकारने जरूर द्यावे ना. आम्ही चर्चेला नेहमीच तयार असतो. कुठलाही प्रस्ताव जर सरकार देणार असेल तर पॉलिसी लेवलला सरकारने चर्चेला आणावा. ही लोकशाही आहे आमच्याकडून ना. त्यांच्याकडून दडपशाही आहे का नाही असं बऱ्याच वेळा लोकांना वाटतं. आमच्याकडून लोकशाही आहे. त्याच्यामुळे कुणालाही कुठल्याही विषयावर सरकारला प्रस्ताव आणायचा असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही चर्चेला नेहमीच तयार आहोत. सातारा लोकसभेच्या अनुषंगानं काल एक बैठक झाली शरद पवार साहेबांची आणि यामध्ये काही उमेदवार जे आहेत चाचपणी सुरू आहे. याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे असतील, सारंगबाबा असतील किंवा सुनील मानेंचं नाव येते. काय सांगितलं? त्याला जोडून विचारतो की याबरोबरच राष्ट्रवादीच्याच बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत पवार साहेबांची उमेदवारीची मागणी ही सातारा लोकसभेसाठी केलेली आहे. ते कार्यकर्त्यांचं आदरणीय पवार साहेबांवरचं प्रेम आहे. आणि मी म्हणजे त्या प्रेम हे करत पवार साहेबांचं भाग्य की महाराष्ट्राने आणि भारतातल्या लोकांनी 6 दशकं त्यांच्यावर एवढं प्रेम केलं, विश्वास केला. पण मला असं वाटतं पुढच्या काही आठवड्यांमध्ये महाविकास आघाडीची आणि इंडियाची सविस्तर ह्या सगळ्या विषयाची चर्चा होईल. आणि आमचे कॅन्डिडेट्स कोण होतील हे इंडियाच्या माध्यमातून ऑफिशियली अनाऊन्स होईल. पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याच्या मालमत्तेची चौकशी देखील सुरू केली आहे. काय सांगा? त्यांनी सांगितलं पण होतं की मी हा गुन्हा केलेला आहे परंतु मला पळवून नेलेला आहे. मी या राज्याच्या गृहमंत्र्याला हात जोडून विनम्रपणे विनंती करते. त्यांची काल मी प्रेस पाहिली. त्या प्रेसमध्ये ते असं म्हणाले की मी सगळं बाहेर सांगणार आहे. मी त्यांचं स्वागत करते. माझी विनंती आहे देवेंद्रजींना की स्पष्ट बोला, खरं बोला आणि काय ते या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला सांगा. कारण का ड्रग्ज हा काही राजकीय आमच्यासाठी विषय नाही. या राज्यामधले ड्रग्ज थांबलेच पाहिजेत आणि त्याच्या विरोधात जर कोणी काही करत असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने सरकारबरोबर उभं राहू. ड्रग्ज थांबलेच पाहिजेत. पण गृहमंत्री कोण आहेत ज्यांच्या काळात हे झालेलं आहे, त्याच्यामुळे द बक स्टॉप्स ॲट देवेंद्र फडणवीस. कारण त्यांच्या माझा पूर्ण तर उद्या तुम्हाला वेळ देते मी आरामात. मी प्रेसला कधी काय करत नाही. देवेंद्र फडणवीसांचं जे कालचं स्टेटमेंट होतं की लोकांची तोंड बंद होतील वगैरे वगैरे, कशाला? अहो आमच्या मला असं वाटतं राज्याच्या हितासाठी त्यांनी लीड घ्यावा. मला फक्त देवेंद्रजींना 2च प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही राज्याला म्हणला की तुम्ही पारदर्शकपणे खरं ते सांगणार, ते कधी सांगणार? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तुम्हीच गृहमंत्री असताना हा माणूस पळून गेला, मग तुम्ही कसं काय त्याला पळून जाऊ दिला? आणि तुम्ही म्हणताय दुसऱ्याची, मग याची जबाबदारी कोण घेणार? गृहमंत्र्यांनी घ्यायला नको? गृहमंत्रालयानेच त्यांना अरेस्ट केलं होतं ना. ते कोण आहेत ड्रग डीलर त्यांना. तर मग जबाबदारी गृहमंत्रालयाची आहे. तर गृहमंत्रीच म्हणतात मी सगळ्यांना उघड करणार आहे. अरे पहिली सुरुवात गृहमंत्र्यांनी जबाब दिला की हा माणूस पळूनच कसा गेला, ह्याचं पहिलं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि नंतर बाकीच्यांचं सांगा. सगळं सांगा. आम्ही बसलोय वाट बघतोय की देवेंद्रजी कधी याचं उत्तर देत आहे. ठेवलं जाईल असं सांगतायत ते, म्हणजे त्यांची धमकी आहे की नेमकं काय सांगायचं? कसं आहे भारतीय पत्रकार परिषदेमध्ये मी बोलले नाही, मी मगाशी याचं उत्तर सविस्तर दिलं. आपण होता का तेव्हा?
ते मी बोलले ऑलरेडी. सुषमा अंधारेंची मागणी केलेली आहे शंभूराज देसाई आणि दादा भुसेंच्या बाबतीत. माझं काय म्हणणं आहे की एक आमची महिला भगिनी ही ड्रग्सच्या विरोधात लढतेय, तिच्या पूर्ण ताकदीने आम्ही माणुसकीच्या नात्याने आणि एक सामाजिक प्रश्न सुषमाताई हाताळतायत, याचा आम्हाला कौतुक आहे, अभिमान आहे आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या मागे आहोत. पहिला मुद्दा, ड्रग्स हे थांबलेच पाहिजेत आणि त्याच्या मागे कुणाचंही षडयंत्र असेल, मग कोणी मंत्री असू दे किंवा नसू दे, हे थांबलं पाहिजे आणि हे सगळ्याची जबाबदारी ही गृह मंत्रालयाकडे आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी काल जी 2 मिनिटाची प्रेस नागपूरमध्ये केली, ती जर 10-15 मिनिटाची सविस्तर केली असती अर्ध्या तासाची, तर राज्याला नक्की कळलं असतं की या ड्रग माफियामध्ये आहे तरी कोण. आम्हाला सवय झाली हो, आम्ही विरोधात आहोत. आमचा आईस का होणार नाही तर कुणाचा होणार. ते आईस शिवाय दुसरं त्यांना वाटतं की आपलं आईस करा म्हणजे सगळे गप्प बसतात. तुम्ही डेटा बघा ना या राज्यामध्ये, या देशामध्ये, आणि तुम्हीच डेटा दाखवता काय, तो डेटा माझा नाहीये की 95% जे विरोधी पक्षातले आहेत त्यांनाच नोटीस येतात, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आहेच. तुमच्या राष्ट्रवादी पक्षातील काही बडे नेते या गटात युतीमध्ये जातात आणि त्यानंतर त्यांचा शपथविधी होणार आहे असं एकंदर एक उठवलं जात आहे, काय नेमकं खरं यातलं? तुम्हाला सांगू, राष्ट्रवादीचं शिवाय या खोके ट्रिपल इंजिन सरकारला रोज राष्ट्रवादीचं बोलल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही, यांना मावळतं. त्याच्यामुळे आमच्यावर किती आरोप प्रत्यारोप केले की घुमून पिणून नाणं शेवटी राष्ट्रवादीचंच मार्केटमध्ये चालतंय. त्याच्यामुळे मी त्याचं स्वागत करते, बोलले तो. ताई, दसरा दिवाळीमध्ये शरद पवार गटाचे अनेक नेते, एक तर आमचा गट नाही, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मोठा धमाका होणार आहे असं पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं. शक्य आहे? शंभूराजांकडे डिपार्टमेंट कुठलं आहे? एक्साईज असेल. त्यांना कदाचित, मला वाटलं ते काय एमएस होम होते ना आधी होते, पूर्वी होते, आता नाही ना एमएस होम. त्यांना सांगा आधी गृह मंत्रालयांकडून एक्साईज आहे ना त्यांच्याकडे. मग माझी शंभूराजेंना विनम्र विनंती आहे की एक्साईज आहे ठीक आहे तुमच्याकडे, पण तुमच्या या ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकानं वाढतायत. जरा आवरा ते सगळं. हा शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. गेल्या लोकसभेला पवार साहेबांनी अनेकांना पाठबळ दिलं, त्यामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा सुद्धा सहभाग होता. आता जी आढावा बैठक झाली त्यावेळी कार्यकर्त्यांनी उद्विग्नता बोलून दाखवली की आम्ही ताकद दिल्याने सुटले. होता असं आयुष्यामध्ये, ठीक आहे, फिर से लढ लेंगे, उसमें कौन सी बड़ी बात है. ताई, आज 19 तारीख, 18 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशा प्रकारच्या बातम्या येत, अजून तरी काय? मी तुम्हाला खरं सांगू, आज हा लोकसभा मतदारसंघ, या राज्यातली महागाई, या राज्यातली बेरोजगारी, महाराष्ट्राच्या विरोधात होणारं एक मोठं षडयंत्र, ही एक अदृश्य शक्ती आहे जी सातत्याने महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण याचं खच्चीकरण करायचा जो प्रयत्न करत असतं, ह्याच्यात मी इतकी व्यस्त असते की मला या बाकीच्या कामांमध्ये फार वेळ नसतो माहिती काढायला. कधी जेव्हा होईल तेव्हा कळेल आपल्याला. तुम्ही तर दाखवालच चॅनलवर लाईव्ह. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.